नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला नागपंचमीविषयी माहिती सांगणार आहे. आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास का करतो? शेतकरी शेतामध्ये त्या दिवशी नांगर का चालवत नाही, याची माहिती पाहणार आहोत. हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागामुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली, ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही, पण नागाला आणि नाग संवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. जाणून घेऊया नागपंचमीविषयी माहिती काय आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. नागपंचमी सुद्धा असंच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे, तर साक्षात भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागाशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरं तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे, ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधलं जातं. नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे, कारण शेतीतील उंदरी घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच. आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे, पण आजही नागपंचमी सारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमीविषयी माहिती वाचल्यास तुम्हाला कळेल की फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललेलं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधामध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणामुळे यांच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचण्यास मदत होत आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज्य पर्व उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलं आहे. एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशी जोडण्याचं काम करतात. याचनुसार नागाला दैवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे. दुसरी एक कथा म्हणजे सत्तेश्वरी आणि सत्तेश्वर देवीची कथा. सत्तेश्वरी देवीचा भाऊ सत्तेश्वर हा नागपंचमीच्या एक दिवस अगोदर मरण पावला. सत्तेश्वरी देवीने तिच्या भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही. दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरी देवीला त्यांचा भाऊ नागाच्या रूपात दिसला. तेव्हापासून नागाला भाऊ मानण्याची प्रथा सुरू झाली. नागपंचमी सण साजरा करणे सुरू झालं. त्या दिवशी स्त्रिया व मुली संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची व मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी शेतात कोणी काम करत नाहीत, कोणी स्वयंपाक करत नाहीत. स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोक्याचा आनंद घेतात. नागपंचमीची पौराणिक कथा काय आहे ते आता पाहू. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारुळ पाहू लागली
तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. तिकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं की या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिलं मेली, या शेतकऱ्याचा निर्वंश करणार असे तिच्या मनाने घेतलं. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्यांची एक परगावी एक मुलगी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाठावर नागिन व तिची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काय चांगलं नाही केलं. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो